दिघोरी मोठी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी सुरू असलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे। तब्बल 96 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी केवळ एका शिक्षकावर सोपविणे ही शासन व शिक्षण विभागाची मोठी निष्काळजीपणा आहे। शिक्षकांना बेलूसारख्या अशैक्षणिक कामांमध्ये गुंतविल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर होणारा हा अन्याय आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही। संबंधित प्रशासन आणि शिक्षण विभागाने तात्काळ आवश्यक शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा सर्व पालक, ग्रामस्थ आणि तंटामुक्ती समितीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी शिक्षण विभाग, प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींवर राहील। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणालाही खेळू देणार नाही। तर आज आपण आहोत दिघोरी मोठी येथील तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यासोबत आणि शाळा क्रमांक 1 येथे वर्ग 1 ते 4 पर्यंत 96 विद्यार्थी असून फक्त एकच शिक्षकाच्या भरोश्यावर शाळा आहे। तरी आपल्यासोबत तंटामुक्ती अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। तर अध्यक्ष साहेब, दिघोरी मोठी येथील जिल्हा प्राथमिक शाळेत 96 विद्यार्थ्यांसाठी फक्त एकच शिक्षक आहे, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे सांगा। माझी हेच प्रतिक्रिया आहे। शासन हा मुका, बहरा आणि अंधळा हे झालेला आहे। आता या ठिकाणी शाळा क्रमांक 1 असून ह्या ठिकाणी एक शिक्षक आहे, पानपट्टे सर, आणि त्यांनाही मतदानाचा पूर्वलोक म्हणून गायब केलेला आहे। आता त्या ठिकाणी शिक्षकच नाही आहेत, तो पालकांनी करावं काय आणि त्या विद्यार्थ्यांना कोण मार्गदर्शन करणार आहे? तर मला अशी शासनाकडून अपेक्षा आहे की ह्या ठिकाणी 15 ऑगस्टच्या अगोदर 2 शिक्षक नियुक्त करावा, न केल्यास आम्ही पालकासकट आणि तंटामुक्त गाव समितीसकट आणि ग्रामपंचायतच्या पदाधिकारी म्हणून सर्व मिळून आम्ही एक ताला लावणार। यांची शासनाने खबरदारी घ्यावी, ही शिक्षण समितीवर आणि शासनावर हे प्रशासकीय अधिकाऱ्यावर हे जबाबदारी नाही, ही माझी म्हणणे आहे।